या डोळ्यातून त्या डोळ्यात झरकण देता आले असते, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, माणुसकीला उंचीवर सहजच नेऊन ठेवता आले असते, माणुसकीला उंचीवर सहजच नेऊन ठेवता आले असते. जळणाऱ्याला विस्तवतो, बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळते, पळणाऱ्याला नाही. ताऱ्यांमध्ये अंतर सोडा, माणसातले मोजा. ताऱ्यांनी सुंदरपणे सत्कार केला. त्या ठिकाणी आमचे विश्वासराव सर या ठिकाणी आहेत, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध सौम्यराज या ठिकाणी आहेत, विश्वासराव सरांच्या पत्नी त्या अंगणवाडी सेविका आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी आहेत. परंतु आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आहेत, आंध्रे सर आहेत, त्यांनी सुद्धा मागायचे त्या ठिकाणी प्रश्न उत्तर काढले. जाधव सरांनी खरंच शाळा खूप चांगली होती, आता सुद्धा चांगली आहे, परंतु त्यांनी सांगितलं की खरोखर सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा असो, वक्तृत्व स्पर्धा असो, केंद्र पातळी स्पर्धा असो, तालुका पातळी स्पर्धा असो, जिल्हा पातळी स्पर्धा असो, प्रत्येक ठिकाणी चांगल्या शाळेचा कामिका होता. चांगला ऍक्टर आहे तो. त्या ठिकाणी 2-3 पिक्चर आले, त्याचे राहायला असं एक होतं, पाणी होतं, अजून होतं विलनचं काम करत. विलनचं म्हणजे याच्यावर परिणाम म्हणून गावाला विलन सारखं वागायला बसला, त्याच्यामुळे मला वाईट वाटायचं. पण त्यांनी ते ऍक्टिंग तिथं ठेवली मुंबईला. घरी येताना व्यवस्थित घरी आलं, घरच्या सारखं बोलायचं. आमचे सुनबाई डॉक्टर आहे, ते आम्हाला घेतला. माझ्या पट्टीचा बऱ्याच उल्लेख केला, तुम्ही जरी पट्टी केली तर मी तुमच्याबरोबर पट्टी घेणार नाही. गाजला जशी आपली पट्टी घालते, तमन्ना माझी पट्टी घ्या, बोली माझा पट्टी काय हरकत नाही. त्या ठिकाणी सर्वांनी त्यांनी शिक्षक त्या ठिकाणी सर्वांना घडवण्याचा प्रयत्न करतात. मी त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर लेखन करतो, कधी कधी आता आमचा 40 सध्या आपले विचार व्यक्त करतो. सर्वांना या ठिकाणी नेते मंडळी म्हणून आपण त्यांना हा कार्यक्रम आयोजित करणे, तो तडीच नेणे ही बाब म्हणजे फार महत्वाची आहे. झोप येत नाही माणसाला, कारण यातून आम्ही पण गेलेलो आहे. तर या ठिकाणी भगिनींची संख्या जास्त आहे असं मला वाटतं. म्हणजे त्यांना सुद्धा या कार्यक्रमाची ओढ लागलेली होती. या ठिकाणी मी पूर्वी कोकणात नोकरीला होतो, परंतु ज्या वेळेला 1981 साली या शाळेत आलो तेव्हापासून ही शाळा माझी झाली आणि मला अभिमान आहे की मी या शाळेवर शिक्षक म्हणून काम केलं. कालांतराने माझी ज्या शाळा खेळतीकडे वर्ग झाल्यानंतर 93 साली माझी नेमकी बदली झाली आणि तुम्ही 93 सालीच पहिलीला आला, बरोबर ना? आणि 93च्या ऑक्टोबरमध्ये माझी बदली जाधव क्लासला झाली. तरी सुद्धा या शाळेवर माझं प्रेम कमी झालं नाही. याचा जाता मी शाळेत गेलो होतो, जात होतो आणि आमचे जे सहकारी होते त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही तिकडची शाळा सुद्धा चांगल्या प्रकारे चालवता येईल अशा प्रकारे काम केलं. विद्यार्थ्यांची साथ मिळाली आणि म्हणून शिक्षकांना सुद्धा चांगलं काम करता येतं आणि